वृत्तपत्र विक्रेत्यांच्या कल्याणकारी मंडळाची घोषणा 1.5 वर्षापूर्वी झालेली असून त्याची स्थापना करून अंमलबजावणी करावी, तसेच घरेलू महिला कामगारांच्या मंडळाची देखील स्थापना करावी अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे केली आहे. पावसाळी अधिवेशनात आमदार संजय केळकर यांनी वृत्तपत्रे विक्रेते आणि असंघटित कामगारांचा मुद्दा मांडला. ठाणे, मुंबईसह राज्यभरात सुमारे 2.5 लाख वृत्तपत्र विक्रेते असून ऊन वारा पावसाची चिंता न करता घरोघरी नियमितपणे वृत्तपत्र वितरित करत असतात. कोविड काळातही त्यांनी जीवाची पर्वा न करता असामान्य धैर्याने वितरणाचं काम केलंय. गरीब मध्यमवर्गीय गटातील या विक्रेत्यांना आर्थिक सामाजिक समस्या भेडसावत असल्याने इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे त्यांचं देखील भविष्य सुरक्षित होणं गरजेचं आहे. सातत्याने केलेल्या पाठपुराव्यानंतर वृत्तपत्र विक्रेते कल्याणकारी मंडळाची घोषणा राज्य सरकारने केली आहे. मात्र 1.5 वर्षे उलटून गेली, मंडळाची स्थापना झालेली नाही. या मंडळाची तातडीने स्थापना करून त्याची अंमलबजावणी करावी अशी मागणी केळकर यांनी अधिवेशनात केली आहे. ठाणे, मुंबईसह राज्यभरात घरेलू महिला कामगारांची संख्या देखील मोठी आहे. हे कामगार असंघटित असल्याने त्यांचे भविष्य अंधारात आहे. असंघटित कामगारांसाठी देखील कल्याणकारी मंडळ स्थापन करावे अशी मागणी केळकर यांनी केली आहे. अध्यक्ष महोदय, वृत्तपत्र विक्रेता संघटना आणि महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 2-2.5 लाख वृत्तपत्र विक्रेते उपलब्ध आहेत आणि हे घरोघरी वृत्तपत्र देण्याचं काम करतात. कोविड काळामध्ये देखील त्यांनी असामान्य काम केलं. शासनाने वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी कल्याणकारी मंडळ देण्याबाबत अध्यक्ष महोदय घोषणा केली होती, पण अजून 1.5 वर्षामध्ये ती प्रत्यक्षामध्ये कल्याणकारी मंडळ स्थापन झालेलं नाही. त्याचबरोबर घरेलू महिला कामगार ज्या आहेत त्या देखील फार मोठ्या संख्येने या महाराष्ट्रामध्ये आहेत. त्यांचं देखील कल्याणकारी मंडळ स्थापन करणे गरजेचं आहे. माझी आपल्या माध्यमातून शासनाला विनंती आहे की हा कष्टकरी असा घटक आहे आणि त्यांच्याकरता लवकरात लवकर कल्याणकारी मंडळ स्थापन करावे. धन्यवाद.